श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरत रुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलते हासुनी, मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकुनी वाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणे, त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करूनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहारी प्रसन्न कैसे होतील. त्यांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकल जनांची तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळून यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेने तो मंदमती, म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धीत न जाय. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेन्यात घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्ध मार्गावरी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यांतुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनी राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले, परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोने, समर्थ कृपा भक्ती वाचोने अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रेभूषणे धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावळी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगनायका, निशिदिनी शंकर सखा, विष्णूचिया मनी वसे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभक्त परिसोत षष्ठोऽध्याय गोढहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठोऽध्यायं समाप्तं. शुभं भवतु.